मोनालिस होम किचनमध्ये तुमचं सर्वांचा मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे स्वीट रेसिपी। स्वीट म्हटलं की सर्वांनाच आवडतं, पण आजची आपली रेसिपी कशी आहे, एकदम कमी साहित्यामध्ये घरात अगदी अवेलेबल असणाऱ्या साहित्यापासून बनवलेली अशी रेसिपी आहे। ही रेसिपी आपण बऱ्याच प्रकारे बनवू शकतो आणि अशी ही रेसिपी आहे गाजरचा हलवा। मी यात खवा वापरलेला नाही, आपण खवा वापरून पण ही रेसिपी बनवू शकतो। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडे तासून घेतलेले आहेत। आता आपण हे किसून घ्यायचे आहेत। 2 चमचे तूप घेतलेलं आहे। गरम करत ठेवलेलं आहे आणि हे गाजर आपण असं किसून घेतलेलं आहे। ते गाजर आता आपण तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। सतत मिक्स करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे आणि 5 ते 7 मिनिट आपण असं हे तुपामध्ये शिजवून घ्यायचं आहे। आता आपण यात गरम दूध ओतायचं आहे। 1/2 लिटर गरम दूध ओतलेलं आहे। दूध आटेपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आहे। हलवत राहायचं आहे जेणेकरून साय तयार झाली नाही पाहिजे।
बरंचसं दूध आटलेलं आहे. आता आपण यात साखर घालूया. दोनशे ग्रॅम साखर घातलेली आहे. साखर वितळून परत पाणी सुटणार आहे, ते सर्व आटवायचं आहे आपल्याला. आणि त्यात गाजरचा किस शिजवून घ्यायचा आहे. जवळजवळ सगळं पाणी आटलेलं आहे. मिश्रण ड्राय होत आलेलं आहे. आता आपण यात खवा टाकू शकतो. 100 ग्रॅम खवा टाकायचा आहे. वेलची पूड टाकायची 2 चमचे आणि ड्राय. नाही टाकलं तरी चालेल. छान गाजरचा हलवा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करू. जास्त काही न वापरता ही रेसिपी बनवलेली आहे. एकदम मस्त झालेली आहे. नक्की करून पहा. घाईच्या वेळी तुम्ही ही रेसिपी पटकन बनवू शकता. अचानक पाहुणे आले अशा वेळी पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. किंवा सण असेल आणि भरपूरच घाई आहे, गोड तर सण म्हटलं की गोड लागतंच, गोड पदार्थ पाहिजेच. मग अशा वेळी ही रेसिपी तुम्ही पटकन बनवू शकता. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं, ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.